प्रेक्षकांनो, सुरुवातीलाच आज त्यांनी पिंकी आणि मितालीचं बोलणं बऱ्याच वेळ दाखवलंय। आता ही मिताली म्हणते, काय ग पिहू, काय तू काय मनाशी बडबड करतेस का? तुला डिसीज आहे का असला काही? आता ही पिंकी म्हणजे काय हो? त्यावरती ही मिताली म्हणते, अगं म्हणजे मनाशी बडबड करणं आजार आहे का तुला? पिंकी म्हणते, हो मी अशी बोलत असते कधी कधी मनाशी माझ्या। मिताली म्हणते, तू तर फुल ऑन मॅड आहेस ग। पिंकी म्हणते, जलवा तर पाहिजे ना आयुष्यात, मॅडनेस तर हवाच। अहो वरणामध्ये मीठ नसला, भाजीत मसाला नसला तर कसं वाटेल? मिताली म्हणते, बस बस, तू जेव्हा बोलतेस ना तेव्हा ऐकतच राहावं असं वाटतं। पण काय ग पिहू, तू स्वयंवराहून आलीस आणि मला काही सांगितलं नाहीस तिथे काय झालं आणि काय नाही? मला ईच अँड एव्हरी डिटेल हवे आहेत। मी खूप एक्सायटेड आहे, सांग ना मला। आता पिंकी तिला सांगते, अहो मिताली ताई म्हणजे मी आले होते ना तेव्हा तुम्ही मार्केटमध्ये होतात आणि ते आले होते ना घरी धोंडे पाटलांकडचे। पिहू म्हणते, तू काय चोरून ऐकत होतीस का? पिंकी म्हणते, नाही चोरून नाही ऐकलं, मी कानावर पडलं माझं बोलणं। मिताली म्हणते, सांग ना काय ऐकलंस तू? पिंकी म्हणते, सांगेल मी, पण उगाच म्हणून पिहू इकडचं तिकडे करते। आता ही मिताली म्हणते, सांग ना ग प्लीज। आता पिंकी म्हणते, तुमची आणि त्या युवराजची लग्नाची बोलणी सुरू आहे ना? मिताली म्हणते, हो ग। पिहू म्हणते, मला काय करायचं आहे, तुमचं पर्सनल मॅटर आहे ना? मिताली म्हणते, ते सगळं जाऊ दे, पण मला सांग त्या स्वयंवरात काय झालं ते? नाहीतर त्या धोंडे पाटलांकडनं इकडे कशाला आलं असतं कोणी? काय ग सांग ना काय झालंय? पिंकी म्हणते, तो प्रोग्राम ना तो सुपर डुपर फ्लॉप झाला, तिथे आलेल्या मुलींमध्येच भांडणं झाली बघा। मिताली खूप खुश होते आणि म्हणते, वा पिहू, तू ग्रेट आहेस, गुड जॉब। पिंकी मनात विचार करत असते, हिच्या मनात का लाडू फुटताय? पण पुन्हा ती विचार करते आणि मग तिला म्हणते, जे झालं ना ते बरोबर नाही झालं बघा। आता ती युवराजच्या विरुद्ध भडकवायचा प्रयत्न करते मितालीला। पिहू म्हणते, खरंच सांगू का तुम्हाला, दुरून डोंगर साजरे, पण मी बोलले तर तुम्ही म्हणाल बोलते। आता मिताली म्हणते, नाही ग सांग ना मला। आता पिहू म्हणते, नाही तुम्हाला पण असंच वाटलं असेल ना आपला नवरा असावा तर युवराज धोंडे पाटलांसारखा, नाही का, हँडसम डॅशिंग। मिताली जरा लाजते आणि म्हणते, हां म्हणजे पिहू म्हणते, हो तसंच वाटलं असेल, आहेच त्यांची पर्सनॅलिटी तशी। ते रस्त्यावर चालायला लागले की पोरगी पलटून बघितल्याशिवाय राहतच नाही। मिताली म्हणते, खरं आहे। आता पिंकी मनात म्हणते, इथेच तर गोडा पेंट खात आहे। त्यावर मिताली म्हणते, काय बोलतेस तू अशी मध्ये मध्ये? आता पिंकी म्हणते, अहो दिसतो तसं नसतं म्हणून जग फसतं। मला तर लई काळजी वाटते बघा त्या पोरीची, जिचं लग्न युवराज धोंडे पाटलांबरोबर होईल। त्या पोरीचं लाईफ नको बर्बाद व्हायला। मिताली म्हणते, तुला असं का ग वाटतंय? पिहू म्हणते, अहो काय का ते स्वयंवर मध्ये पाहिलं ना मी, त्यांचे घरचे लोक चांगले नाही, तो फॅमिली खूपच विचित्र आहे बाई, मला नाही आवडली। आता मिताली म्हणते, फॅमिलीला सोड ग, युवराज बद्दल सांग मला। पिंकी म्हणते, तो युवराज ना शहनशाह समजतो स्वतःला, असा चेहरा करून बसले होते, त्यांना असं वाटत होतं तिथल्या पोरी म्हणजे किड झाड की पत्ती आणि असा माज करणं बरे नव्हे ना। मिताली म्हणते, अगं पिहू, आपण पटकन कोणाला जज करणं बरोबर नाही ग, आणि खरं सांगू का तुला, मला तर तो मुलगा खूप छान वाटतो ग, इतकं काही वाईट नाहीये तो। आता ही मनातून विचार करते, हिला काय माझ्या धनींबद्दल पडलंय? पिहू म्हणते, अहो मी हे स्वयंवर वगैरे बरं नाही हो, पोरी म्हणजे काय भाजीपाला वाटला काय त्यांना? पालक नाही आवडला तर मेथीची निवड करायची। मिताली म्हणते, अगं नाही, ते सगळं त्याच्या आईने केलं होतं ग। खरं तर मला तो मुलगा खूप मॅग्नेटिक वाटतो ग। पिंकी मनात विचार करते, अरे देवा, हिचा रिव्हर्स गिअरच पडत नाहीये, गाडी तर युवराज पाटलांच्याच मागे पळतीये। धनी, तुमची भुरळ पडलीच बाबा हिला, हे तो धोके का सिग्नल आहे? आता मात्र पिंकीला टेन्शन आलंय, कारण मिताली खूप कौतुक करते युवराजचं। मिताली म्हणते, तुला काय ग वाटतं? त्यावर पिहू म्हणते, अगं ते मॅग्नेटिक का काय मला नाही कळत, पण तो पोरगा ना फार पोहोचलेला आहे, झोल करण्यात एक्सपर्ट दिसतो तो। अहो त्या पोरींना कटवायसाठी त्यांनी त्या पोरींमध्येच भांडणं लावून दिली, खूप खडाजंगी झाली त्यांच्यात, आरडाओरडा झाला। आता मिताली तरी पण युवराजची साईड घेतीये, नाही ग त्याला परीक्षा घ्यायची तर सगळं त्या बघावंच लागेल ना त्याला, त्या मुलींना कळायला पाहिजे होतं, त्यांनी भांडायला नको होतं ग। पिंकी मनात विचार करते, धनी हे काय केलं तुम्ही या पोरीवर जादू? मिताली म्हणते, युवराज इज राईट। आता लगेच पिंकी म्हणते, बाप रे, घरी आले, तुमचा हात धरला, कडं घातलं, मला सांगायचंय तुम्हाला, अहो माझ्याबद्दल पण असंच झालं। अहो माझ्या मागे पण कडं घेऊन आले होते ते धावत कारभारीन करत। आता मी काय त्यांची कारभारीन आहे का? अहो त्यांची लई लफडी दिसतात बघा मिताली ताई। तरी पण मिताली म्हणते, बिचारा युवराज। आता ही पिंकी म्हणते, मला तर तुम्हीच
बिचाऱ्या वाटताय. आता ही मिताली म्हणते अगं नाही ग, त्याच्या लाईफमध्ये ना ट्रॅजेडी झाली आहे, त्याची बायको त्याला सोडून गेली ना, तो खूप डिस्टर्ब झालाय ग. तुला माहिती आहे का, तू बरोबर बोलत होतीस, तो खरंच खूप शिकलेला आहे माहिती आहे, मला बाबांनी सांगितलं माझ्या. आणि माझे डॅड म्हणतात तो मनाने खूप चांगला पण आहे. पण पिंकी मीच्या डोक्यात घालते की अगं त्याचे घरचे कसे आहेत तुला माहिती नाहीये ग, पण उगाचच काय लग्न लागायला वेळ नाही लागणार, पण नंतर तुला पश्चाताप होईल. मिताली म्हणते पिहू मी अजून होकार दिला नाहीये. पिंकी म्हणते अरे मग बेस्ट केलं, तुम्ही अमेरिकेहून आलात, अहो शिकलेल्या आहात जास्ती, इथे आपण तांदूळ पण 10 वेळेला धुवून घेतो, तुम्ही काय करा तिथे जाऊन राहा, आजमावून बघा लोक कसे आहे, सासू ननन कशी आहे, सासरा कसा आहे. म्हणजे माझं म्हणणं जवळ गेल्याने माणसं पारखता येतात ना, लग्नाच्या आधी तुम्ही तिथे जाऊन राहा आणि मग बघा ते लोक तुम्हाला आवडले तरच लग्न करा. तर ही मीत म्हणते ते धोंडे पाटील मान्य होतील का. पिहू म्हणते थांबा विचार करते. विचार करून ती सांगतीये की अहो तुम्ही सपकाळ साहेबांना सांगा. आणि मितालीला तिची आयडिया पटली आणि असिस्टंट म्हणून ती आता पिंकीला तिथे घेऊन जाणार आहे. पिंकी म्हणते असं कसं येऊ मी तुमच्याबरोबर फ्रेंड म्हणून. त्यावरती ही मीत म्हणते अगं तुला मी जॉब दिलाय असिस्टंटचा असं समज, तसंही तुला जॉब हवाच होता ना, आणि या दोघींचं ठरलंय. मिताली तिथनं गेल्यावर पिंकी मनाशीच बोलतीये धनी दिलवाले दुल्हा लेने आ रहे है. तर आता इथे त्यांनी लगेच एंट्री दाखवली आहे. सपकाळ साहेब आणि त्यांच्या मिसेस आणि मिताली तिथे पोहोचलेत. मिताली नंतर येते. सुशीलाबाई म्हणतात अरे वा आली का मिताली, बाई माझ्या तर डोळ्याचं पारणं फिटलं बघ तुला बघून, आता ह्या ऑक्शन करणार. तेवढ्यात मिताली म्हणते थांबा थांबा जरा, आणि ती आवाज देते पिहू, आणि सगळेच जण बघायला लागतात की पिहू म्हणजे कोण आहे नेमकी. आता तिथे पिंकीने एंट्री केली आहे, गॉगल बिगल घालून आलेली आहे पिंकी, आणि युवराज तिच्याकडे बराच वेळ बघतोय. आणि डॉल्बीला फार आवडलंय की तिथे ही मुलगी आली आहे, म्हणजे डॉल्बीला डाऊट आहे ना प्रेक्षकांनो की ही पिंकीच आहे. आता पिंकी असा चष्मा खाली करते आणि सगळ्यांना म्हणते हॅलो एव्हरीबडी. आणि चित्रा हळूच कानात सांगते सुशीलाबाईंच्या आईसाहेब हीच ती पोरगी त्या दिवशी स्वयंवरात आलेली. पिंकी आल्या आल्या सुशीलाबाईंना म्हणते हॅलो वुडबी सासूबाई. आणि बापूसाहेब लगेच म्हणतात काय वुडबी सासूबाई म्हणजे. आता पिंकी म्हणते आमच्या मिताली ताईच्या, ओ मिताली ताईच्या होणाऱ्या वुडबी सासूबाई. सुरुवातीला तो डायलॉग मारते ती, आता आली आहे तुमची दिलवाले दुल्हनिया समदे करा ताता थैया. हे जरा ऑड वाटलं मला. सुशीलाबाई म्हणतात तू यांच्याबरोबर. आता लगेच मिताली म्हणते ही माझी असिस्टंट आहे पिहू, ती माझं सगळं काम बघते. लगेच बापूसाहेब म्हणतात वा वा याला म्हणतात हां आमच्या सुनबाईनं आत्तापासूनच असिस्टंट ठेवला आहे, हे आमचे असिस्टंट बरं का. आता धनंजयची ओळख करून देतात बापूसाहेब. सुशीलाबाई म्हणतात अशी कशी असिस्टंट ठेवली तुम्ही. मिताली म्हणते म्हणजे. आता चित्रा म्हणते ही आली होती ना स्वयंवरामध्ये आणि काय ग तुडतुडे सगळा इसका करून ठेवली स्वयंवराचा आणि पळून गेली ना. आता लगेच पिंकी म्हणते ऑर्डर ऑर्डर. अहो आमच्या हायकमांडची ऑर्डर होती, म्हणजे अशी कशी मी फॉलो करणार नाही ना, आमच्या मिताली ताईंनी सांगितलं होतं मला स्वयंवरात जा म्हणून. मिताली ताईंनीच मला स्वयंवराचा बँड वाजवायला सांगितला होता. मिताली म्हणते हो हो मीच सांगितलं होतं तिला, पण तो एक छोटासा प्रँक होता. चित्रा म्हणते फ्रँक बँक ठीक आहे, पण असं इसका करतं का कोणी. आता मिताली म्हणते नाही हो प्रँक हो फ्रँक नाही. आता फ्रँक म्हणजे मराठीतून काय सांगणार तुम्हाला. आता पिंकी म्हणते खोडी खोडी. आता मिताली म्हणते हां आम्ही थोडीशी जरा खोडी केली, दुसरं काही नाही. हो म्हणजे अमेरिकेत आम्ही अशा खोड्या करत असतो. एखाद्या मुलीने जर युवराजसाठी तो स्वयंवर जिंकला असता तर मला नसतं आवडलं. थोडक्यात काय प्रेक्षकांनो ही मिताली डायरेक्टली सांगतेय की हिला युवराज आवडलाय, पण चित्रा ओरडते तिच्यावर आणि म्हणते माझे चालायचे वांदे झाले त्याचं काय. आता लगेच सुशीलाबाई म्हणतात असू दे सुनबाईंनी कसं खोडकर असावं थोडंफार बरं असतं ते. सुशीलाबाई पैशासाठी वाटेल ते सहन करायला तयार आहेत. आता लगेच हे बापूसाहेब म्हणतात झालं का आता चला ऑक्शनाचं बघा. आता सुशीलाबाईंनी ऑक्शन वगैरे केलंय त्या मितालीला आणि प्रॉपर ऑक्शन करून घरात घेतलंय. आता सरकारवाड्यामध्ये यांचा पाहुणचार सुरू आहे. बापूसाहेब आणि ते सगळेच जण बसलेत सपकाळ साहेब बैठकीमध्ये. बापूसाहेब म्हणतात मिताली हा आहे आमचा सरकारवाडा, तुला इथे काही कमी पडणार नाही बघा. नाही म्हणजे आहो जाऊ घालता येते सॉरी. हा आणि म्हणतात की ह्या तुमच्या सासूबाई, युवराजांना तुम्ही ओळखलंच असेल आणि माईसाहेबांची पण ओळख करून देत आहेत ते. तेव्हा मिताली त्यांना खाली बसूनच हाय असं म्हणते. आणि हे नेमकं माईसाहेबांना खटकतं की साधा नमस्कार करावा असे सुद्धा या मुलीला संस्कार नाहीत हे माईसाहेबांना कळतंय. तर बापूसाहेबांनी सगळ्यांची ओळख करून दिली आणि सत्यादादा बाहेर गेलाय असं सांगतायत. मिताली पुढे म्हणते तुमची फॅमिली तर खूपच मोठी आहे. बापूसाहेब म्हणतात हां हीच आमची मालमत्ता आहे, पण या आमच्या सरकारवाड्याच्या हायकमांड आहेत बरं का आमच्या माईसाहेब.
यांचं डिसिजन फायनल असतं बरं का आमच्या घरात. मिताली पुन्हा बसल्या बसल्या हाय करते माईंना. ते माईंना अजिबात आवडत नाहीये. पण पिंकी मात्र नमस्कार करते माईंना जाऊन आणि म्हणते, माई साहेब मी ना असिस्टंट आहे यांची. आणि तिच्या स्टाईलमध्ये काय इंट्रोडक्शन देते, आय माय सेल्फ पिहू म्हणून. आणि आता डोळे झाकून उभी आहे आणि अचानक युवराजचं लक्ष जातं आहे तिच्याकडे. असं काहीतरी सस्पेन्स क्रिएट केला आहे त्यांनी शेवटी आणि रिव्ह्यू पूर्ण केला आहे प्रेक्षकांनो. आता पुढे आपण बघतोय मितालीने पिंकीला फॉलो करत सांगितलंय की मी इथे तुमच्या घरी आधी राहणार आहे आणि बघणार आहे की तुम्ही मला कसं ट्रीट करता कसं नाही आणि मग लग्नाला होकार देणार आहे. आता सुशीलाबाईंना सगळं चालतंय की हो हो आम्हाला सगळं चालेल. पण माई साहेब चिडतात आणि म्हणतात तुम्हाला सगळ्यांना चालत असेल पण मला हे अजिबात पटलेलं नाही आहे. आणि सगळ्यांचे चेहरे गंभीर झालेत. आता प्रेक्षकांनो मिताली तिथे राहते का आणि तिच्यासोबत पिंकी राहणार आहे. त्यामुळे आता काय काय खटके उडतात यांचे हे मजा नक्की दाखवतील. आज थोडंसं जरा बोरिंग दाखवलं त्यांनी पण आता पुढे खूप इंटरेस्टिंग होणार आहे सगळेच रिव्ह्यू. पिंकीने फक्त लवकरात लवकर बापूसाहेबांना एक्सपोज करावं इतर टाइमपास न करता एवढीच अपेक्षा. कसा वाटला रिव्ह्यू नक्की कळवा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.